नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? शाळेला 4 दिवस सुट्ट्या होत्या, म्हणून मी मुलीला घेऊन डाऊनटाऊनला गेले. एकटी मुलीला घेऊन डाऊनटाऊनला जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. युजुअली आम्ही कारने डाऊनटाऊनला जातो, पण एक नवीन एक्सपिरियन्स म्हणून मी तिला ट्रेनने डाऊनटाऊनला घेऊन गेले. शिकागो डाऊनटाऊनमध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे. खूप सारे म्युझियम्स आहे, ॲक्वेरियम आहे, बॉटनिकल गार्डन आहे. माझ्या मुलीला बघायचं होतं ते शेड ॲक्वेरियम. आमच्या घरापासून ट्रेनने डाऊनटाऊनला जाण्यासाठी 40 ते 45 मिनटं लागतात. ट्रेनमध्ये बसल्यानंतर 5-6 मिनटातच तिथे TC आला आणि त्यांनी आमचं तिकीट चेक केलं. त्यानंतर आम्ही शिकागो डाऊनटाऊनला पोहोचलो. बाहेर वेदर असं थोडंसं हलकंसं गार होतं. आमच्यासोबत मुलं असल्यामुळे आम्ही कॅब करून शेड ॲक्वेरियमला पोहोचलो. हे शिकागोचं इंडोअर शेड ॲक्वेरियम आहे, जे की खूप प्रसिद्ध आहे. या ॲक्वेरियममध्ये 32,000 ॲनिमल्स आहेत आणि 1,500पेक्षा जास्त वेगवेगळे स्पेसीस तुम्हाला बघायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला शार्क, टर्टल, पेंग्विन्स, सी हॉर्स, बेलुगा व्हेल असं बरंच काही बघायला मिळतं. Thank you. Like you. Bye. आणि इथे आम्ही एक डॉल्फिन शो पाहिला, जो मुलांना खूप आवडला आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि इथूनच तुम्हाला लेक मिशिगनचा खूप छान असा व्ह्यूही दिसतो. ॲक्वेरियममध्ये जवळपास आम्ही 4 ते 4.5 तास घालवले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. हे आहे शिकागो डाऊनटाऊनचं ट्रेन स्टेशन. इथून सगळ्या सबबमध्ये ट्रेन्स जातात आणि हा आहे TC. डाऊनटाऊनला जाताना आम्ही ट्रेनमध्ये खालच्या साईडला बसलो होतो. आता मुलांना वरच्या साईडला बसायचं होतं. वरच्या साईडला फक्त सिंगल सीट असतात. फक्त एकच माणूस बसू शकतो, एवढीच जागा असते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू. बाय.